डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या सर्वांना विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते। गेल्या काही दिवसांमध्ये आपण सर्वांनी संविधानाबद्दल बरीचशी माहिती मिळवली आहे। तर जसे की संविधान काय होते, संविधान बनवायला कसा कालावधी लागला, संविधानामध्ये काही मूलभूत हक्क, असं बरंच काही आपण शिकलेले आहे। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। आपल्याला गेल्या काही 2-3 भाषणामध्ये त्यांच्या महापरिनिर्वाणाबद्दल बरीचशी माहिती मिळाली आहे। मी तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये छोटासा एक प्रसंग सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेबांना एका पत्रकाराने एकदम छोटासा प्रश्न केला, बाबासाहेब तुम्ही 10 वर्ष अगोदर वाचलेले पुस्तक तुम्हाला सध्या आठवतील का? बाबासाहेब हसले आणि म्हणतच नव्हते बाबा कोण नाही। बाबासाहेबांनी त्या पत्रकारांनी त्यांना 10 वर्ष अगोदर वाचलेल्या पुस्तकातील पानांमध्ये विचारले की जर मी तुम्हाला विचारलं 361 पेज नंबरवरील 4 स्थानावरील तिसरी गोष्ट काय आहे, तर ते सुद्धा बाबासाहेब स्पष्टपणे सांगत होते। त्यावरूनच आपल्याला कळले की बाबासाहेबांची कीर्ती किती महान होती, बाबासाहेबांचे वाचन प्रेम किती महान होते। एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानतो।